जालन्याचा धडपड करणारा पत्रकार म्हणजे राहुल मुळे रावसाहेब दानवे। अनेक दिवसांचे वाढदिवस करायचे ठरले। आज योग आला। रावसाहेब दानवे दिव्यांग वार्ता न्यूज मुख्य संपादक राहुल मुळे यांचा वाढदिवस जालना शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने साजरा। दिव्यांग वार्ता न्यूजचे मुख्य संपादक राहुल मुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जालना शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, सामाजिक कार्यकर्ते गणेश चांदोडे, मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे, जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे, राजेंद्र राख, अशोक आगलावे, सुभाष कोळकर, विमल आगलावे, रोहित देशमुख, अजिंक्य घोगरे, प्रसाद वाडेकर, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे, सामाजिक कार्यकर्ते संजय देठे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भैया गाडे, युवा सेनेचे सचिन तारगे, पत्रकार शेख मुसा, यातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र घुले, शिवसेनेचे भरत कुसंदर यांसह जालना जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले, धडपड करणारा जालन्यातील पत्रकार म्हणजे राहुल मुळे। प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावून बातमी मिळवून घेणाऱ्या, कार्यक्रमामधील विरुद्ध बातमी काढणारा पत्रकार राहुल मुळे। अनेक दिवसांपासून वाढदिवस करायचं ठरलं, मात्र आज जालना गणेश फेस्टिवलच्या कार्यक्रमात योग आला असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय। विनंती करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या टीमने माझा सत्कार केला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आमचे एक मित्र आहेत की ज्यांनी माझ्या विरुद्ध कोर्टात एक ग्वाही दिली होती, त्यांचा आज वाढदिवस पत्रकार आहे। मी खूप दिवसापासून त्यांना म्हणतो तुमचा वाढदिवस मी तुझा साजरा करीन कधी ना कधीतरी, तर आज तो योग आला, तर मुळे तू वर ये, तुझा वाढदिवस एक अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे, निर्भीड पत्रकार आहे आणि सगळ्यांचा मित्र आहे। कोणी चॅनलवाला योग नको पण तो हजर असतो आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या समक्ष याचा सत्कार करायचं ठरलं होतं। त्याला धन्यवाद। तुमच्या आयुष्याला त्या लवकर तो जमवत जरी धन्यवाद दादा।